हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू प्रवीणा कॉमर्स क्लासेस. आपण करत आहोत बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी चॅप्टर नंबर 3 ॲडमिशन ऑफ पार्टनर्स. तर आज आपण करणार आहोत प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 4. प्रिव्हियस लेक्चरमध्ये प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1 घेतला होता, तर डायरेक्टली मी 4 वरती का आली आहे कारण की सेम मेथडचा आहे आजचा प्रॉब्लेम. प्रिव्हियस लेक्चरमध्ये कॅपिटल ॲडजस्टेड आपण फाइंड आउट केलेलं होतं, न्यू कॅपिटल्स. त्याच्यानंतर आज पण ह्याच मेथडचा मी प्रॉब्लेम घेतला की जेणेकरून तुमची व्यवस्थित प्रॅक्टिस होईल. पुढच्याही व्हिडिओ लेक्चर्समध्ये सेम मेथडचे मी आधी प्रॉब्लेम घेणार, नंतर रिमेनिंग प्रॉब्लेम वेगळ्या मेथडचे जर असतील तर ते पुढं नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईल. तर जेवढे सेम मेथड मला ह्या टोटल 10 प्रॉब्लेम्समध्ये भेटतील तर तेवढे मी आधी घेणार आहे. तर सिक्वेन्सली तुमचे प्रॉब्लेम्स नसणार आहेत माझ्या व्हिडिओमध्ये, तर मी इन बिटवीन जे सेम मेथडचे असतील ते मी आधी घेईल. तर इथे तुम्हाला बघा फॉर्मॅट रेडी करायचा आहे प्रॅक्टिकल प्रॉब्लेमचा. तर पहिला रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटसुद्धा म्हणतात त्याला. डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर्स अमाऊंट असं बनवायचं आहे. नंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दिलेलं आहे, तिथं पण डेबिट आणि क्रेडिट दोन साईड्स तुम्हाला बनवायचे. तर पर्टिक्युलर्स दीप, करण, शुभम. तर आजच्या प्रॉब्लेममध्ये आपले जे 3 पार्टनर आहेत दीप, करण आणि शुभम आहेत. डेबिट साईड अशी बनवायची आणि क्रेडिट साईड पण सेम तशीच बनवायची. पर्टिक्युलर्स दीप, करण, शुभम. नेक्स्ट इकडे कॅश अकाउंट दिलेला आहे. तर कॅश अकाउंटला पण डेबिट, क्रेडिट, पर्टिक्युलर्स अमाऊंट अशा पद्धतीने बनवायचं. अंदाजे तुम्हाला लाईन सोडायचे आहे. तुम्ही बघू शकता की मी इथे लाईन्स किती सोडले, त्याप्रमाणे तुम्ही पण बघून सोडू शकता. नेक्स्ट इथे दिलं न्यू बॅलन्स शीट एक बनवायचं आपल्याला. तर इथे काय काय बनवणार आहात तुम्ही? लायबिलिटी, अमाऊंट, असेट, अमाऊंट. ओके. तर आता प्रॉब्लेम स्टार्ट करायच्या आधी कंपल्सरी तुम्ही ह्या फॉर्मॅट्समध्ये ना एक आधी एंट्री लिहून ठेवायची जी चेंजेस होत नाही. हे टॉपिक संपेपर्यंत ते कायमरूपी असणार आहे. त्यामुळे काय काय लिहायचं आहे तुम्हाला इथे बघा. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन कंपल्सरी लिहूनच ठेवायचं आहे तिथे. नंतर इथे कॅश अकाउंट आहे, कॅश अकाउंटमध्ये पण टू बॅलन्स ब्रॉट डाऊन हे पण आधीच लिहून ठेवायचं आहे. इथे न्यू बॅलन्स शीटमध्ये कॅपिटल अकाउंट दीप, करण आणि शुभम ह्यांचे व्हॅल्यूज लिहायचे नाही आहेत. व्हॅल्यूज आपण कधी लिहिणार? जेव्हा आपल्याला पार्टनर्स कॅपिटलमध्ये बॅलन्स कॅरीड डाऊन मिळेल तर त्याला बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणून आपण लिहितो. तर तेव्हा तुम्हाला ती अमाऊंट इथे लिहायची. ओके. तर सॉल्व करताना पण मी तुम्हाला पुन्हा एकदा ती आठवण करून देईल, तर त्या दरम्यान लिहायचं. फक्त आता नावं लिहून ठेवायची तिथे. आणि पुढे मी काही लिहून ठेवलेले एंट्रीज. तर ॲक्च्युली हे पोस्टिंग करतानाच तुम्ही लिहा, आधी नका लिहू, कारण की व्हिडिओ खूप लॉंग होतो म्हणून मी आधी थोडंसं लिहून ठेवलं आणि तुम्हाला जास्तीत जास्त मला माहिती देता येईल की कसं तुम्हाला लक्षात ठेवायचं सगळ्या गोष्टी. तर आपण स्टार्ट करूया आता. तर क्वेश्चनकडे लक्ष पाहिजे तुमचं. मी जेव्हा एक्सप्लेन करत असेल तर पूर्ण लक्ष तिथे पाहिजे. तर क्वेश्चन रीड करत करत आपल्याला प्रॉब्लेम आज सॉल्व करायचा आहे. मिस्टर दीप अँड मिस्टर करण वर इन पार्टनरशिप sharing profit and losses in the proportion of 3:1 respectively. इथे ओल पार्टनर्स दिलेले आहेत मिस्टर दीप आणि मिस्टर करण. त्यांचा रेशो किती आहे इथं? 3:1. माझा कर्सर जिथे आहे मूव्ह होतोय ना तिथे तुमचं लक्ष पाहिजे आणि बोलण्याकडे लक्ष पाहिजे. इथे दिले बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018. ह्याच्या पुढे ब्रॅकेटमध्ये लिहा ओल्ड बॅलन्स शीट म्हणून. तर फर्स्ट आपण लायबिलिटी घेऊ. तर लायबिलिटीजमध्ये पहिला दिला सनरी क्रेडिटर्स, त्याच्या पुढे लिहून घ्या BL. नंतर बिल्स पेएबल दिलाय, तिकडे लिहा BL. बँक ओव्हरड्राफ्ट BL. नंतर कॅपिटल अकाउंट दिलेला आहे. कॅपिटल अकाउंटमध्ये दीप आणि करण म्हणजे ओल्ड पार्टनर्सचीच नावं दिलेली आहेत फक्त इथे. ह्यांच्या पुढे लिहायचे PCCR म्हणजेच काय? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईड असा त्याचा अर्थ होतो. नंतर जनरल रिझर्व दिलाय तर तिथे पण लिहून घ्या PCCR. बरं, इथपर्यंत झालं तुमचं. ही सगळी नावं शॉर्टकट नावं लिहून घ्यायची. नंतर इथे असेट साईडला या कॅश दिलेला आहे. तर कॅश हा जो आहे आपण डायरेक्टली न्यू बॅलन्स शीटमध्ये लिहित नाही. तर पहिलं कुठे लिहिणार आहोत आपण? कॅश अकाउंटमध्ये, जो सेपरेट अकाउंट आपण बनवलेला आहे. तर या कॅशच्या पुढे नाव टाका तिथे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन
टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि ती पोस्टिंग कुठे करणार आहात तुम्ही, कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला. तर तसं तिथे लिहून घ्यायचंय. नंतर सन्ड्री डेटर्सच्या पुढे लिहायचं BA, लँड अँड बिल्डिंगच्या पुढे BA, स्टॉक BA, प्लांट अँड मशिनरी BA, फर्निचर BA. ओके. तर तुम्हाला क्वेश्चन आधीच लिहून ठेवायचं. टेक्स्टबुक असेल तर तुम्ही तिथल्या तिथे मार्किंग करू शकता. टेक्स्टबुक नाही आहे तुमच्याकडे, PDF फाईल आहे, तर PDF फाईल जरी असली तरी तुम्ही कंपल्सरी नोटबुकमध्ये लिहा, टेक्स्टबुक जर नसेल तर. म्हणजे मी जे काय मार्किंग तुम्हाला सांगते तर ते तुम्हाला त्या नावाच्या पुढे लिहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अजून सोपं जाईल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. ओके. त्याच्यानंतर आता इथे ॲडजस्टमेंट स्टार्ट करायच्या आधी आपण काय करूया, हे ओल्ड बॅलन्स शीटचे जे एंट्रेस आहेत ना, जिथे आपण आता BL, BA असं सगळे नावं दिलेली आहेत, तर ती पोस्टिंग पहिली इथं आपल्या वर्किंगमध्ये करून घेऊ. म्हणजे फॉर्मॅट जो आपण रेडी केला ना, तर त्याच्यामध्ये पोस्टिंग करू, नंतर ॲडजस्टमेंटकडे जाऊ. तर मी आता आपल्या वर्किंगकडे येते. तर फॉर्मॅटमध्ये आपण पोस्ट करूया आता. तर पहिली लायबिलिटी साईडची पोस्टिंग करून घेऊ. ओल्ड बॅलन्स शीटमध्ये जी नावं दिली आहेत ना, आता जे मी रीड आउट केले, सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, तर ती नावं आपण लिहून घेऊ पहिली. तर इथे लायबिलिटी साईडला आधीच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कॅपिटल अकाउंट तुम्ही लिहिले, दीप, करण आणि शुभम. ह्याची अमाऊंट जी आहे ती बॅलन्स कॅरीड डाऊन भेटल्यानंतर आपण इथे लिहिणार आहोत. नेक्स्ट इथे काय दिलं होतं लायबिलिटी साईडला, सन्ड्री क्रेडिटर्स. त्या सन्ड्री क्रेडिटर्स इथे लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे ॲडजस्टमेंट नाही आहे दिलेली, तर डायरेक्टली आपण आउटर कॉलमला लिहू शकतो. इथे लिहा 40,000. नेक्स्ट आपल्याला दिले बिल्स पेएबल BLमध्ये, तर बिल्स पेएबल इथे लिहून घ्यायचं आहे. त्याला पण ॲडजस्टमेंट नाही आहे, तर तिथे लिहायचं आहे 10,000. नेक्स्ट आहे बँक ओव्हरड्राफ्ट. तर बँक ओव्हरड्राफ्टला पण नाही आहे ॲडजस्टमेंट, तर इथे बँक ओव्हरड्राफ्ट अमाऊंट किती दिली आहे, 11,000. तर ही आपली लायबिलिटी साईड. आता पुढे कॅपिटल अकाउंट दीप आणि करण जो दिलेला आहे इकडे ओल्ड बॅलन्स शीटमध्ये, तर ती पोस्टिंग कुठे करायची, PCCR म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला. तर इथं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. तर कॅपिटल अकाउंट ऑफ दीप किती दिलेलं आहे, 60,000. सगळ्यांचं लक्ष ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहिजे. नंतर करण दिलेलं आहे, करणची पण अमाऊंट इथे 20,000. नेक्स्ट इथे दिले जनरल रिझर्व. तर जनरल रिझर्वची आपण पोस्टिंग कुठे लिहिली होती शॉर्टकटमध्ये, PCCR. तर इथे लिहिणार आहोत आपण बाय जनरल रिझर्व. मी शॉर्टमध्ये लिहिते, तुम्ही फुल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आता जनरल रिझर्वची जी अमाऊंट दिली 8,000, तर ती काय करायची आहे तुम्हाला, ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायची आहे. तर डिस्ट्रीब्यूट करताना त्यांच्या रेशोप्रमाणे करायचं. तर त्यांचा रेशो काय दिलेला आहे, 3:1. तर आता इथे 8,000 दिले, तर 8,000ला पहिलं काय करायचं, डिवाइड करायचं आणि मग मल्टिप्लाय करायचं, की तुमचं फास्ट कॅल्क्युलेशन होईल. तर डिवाइड कितीने करणार, इथे बघा रेशो जो दिले ना 3:1, तर याला ॲड करायचं. 3 + 1 किती होणार, 4. आणि जनरल रिझर्वची अमाऊंट किती दिली आहे, 8,000. तर 8,000 डिवाइड बाय 4 करायचं. तर 4 केल्यानंतर तुम्हाला इथे व्हॅल्यू किती मिळणार, 2,000. तर 2,000 जी व्हॅल्यू मिळेल तर त्याला मल्टिप्लाय करायचं ह्या ओल्ड पार्टनर्सच्या रेशो बरोबर. तर दीपचं किती आहे, 3. तर 2,000 × 3 किती होणार इकडे, 6,000. नंतर 2,000 × 1 किती होणार, 2,000. तर अशा पद्धतीने तुम्हाला फास्ट कॅल्क्युलेशन करायचं असेल तर असं तुम्ही करू शकता. तर ही दोन्ही पण पोस्टिंग आपली लायबिलिटी साईडची पोस्टिंग झाली आहे. आता आपण असेटकडे यायचं आहे. तर असेट साईडला पहिलं काय दिलं होतं, कॅश. तर कॅश आपण कुठे करणार आहोत, कॅश अकाउंटमध्ये. तर कॅश अकाउंटमध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आधीच लिहून घ्यायचं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओल्ड बॅलन्स शीटमध्ये कॅश दिलेली असेल तर ती डायरेक्टली न्यू बॅलन्स शीटमध्ये आपण लिहित नाही, इथे लिहितो कॅश अकाउंटमध्ये. तर किती दिली आहे, 40,000. तर इथे लिहायची 40,000. आता नेक्स्ट आहे सन्ड्री डेटर्स. तर सन्ड्री डेटर्स जो आहे तर त्याची अमाऊंट आपल्याला इथे लिहून घ्यायची आहे. त्या ॲडजस्टमेंटमध्ये ॲडजस्टमेंट आहे, त्याला स्टार करून ठेवा त्याला. तर इथे इनर कॉलमला लिहायचं आहे 32,000 ह्याच्या पद्धतीने. नंतर दिले लँड अँड बिल्डिंग. तर लँड अँड बिल्डिंगला पण ॲडजस्टमेंट आहे, तुम्ही इथे बघू शकता. मी आधी लिहून ठेवलं आहे म्हणून मला सांगता येतं की कशाकशावरती ॲडजस्टमेंट आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही हे बघून तशी लाईन सोडत जा.
तर लँडन बिल्डिंगवरती पण ॲडजस्टमेंट आहे, म्हणून इथे लिहायचं 16,000. हे काय ॲड करायचं ॲडजस्टमेंट जेव्हा आपण घेऊ करायला, तर त्यावेळेस त्याच्या पुढे ही नावं टाकायची. नंतर स्टॉक दिला 20,000, त्यालाही ॲडजस्टमेंट आहे. इनर कॉलमला अमाऊंट टाकून घ्या. नंतर प्लांट अँड मशिनरीला ॲडजस्टमेंट नाही आहे, सो डायरेक्टली आउटर कॉलमला पोस्टिंग करायची आहे. नंतर दिलं फर्निचरला ॲडजस्टमेंट आहे, इनर कॉलमला अमाऊंट लिहायची. तर अशा प्रकारे आपण ओल्ड बॅलन्स शीटचे सगळे एंट्रीज करून घेतले. आता ॲडजस्टमेंट करूया. ॲडजस्टमेंटमध्ये बघा, दे ॲडमिट द शुभम इन टू पार्टनरशिप ऑन 1 एप्रिल 2018, द टर्म बिंग दॅट. न्यू पार्टनर म्हणून कोण आलेलं आहे? शुभम आलेलं आहे. तर फर्स्ट ॲडजस्टमेंट बघा, ही शॅल हॅव टू ब्रिंग इन ₹20,000 ॲज हिज कॅपिटल. तर इथपर्यंत जे आहे, ही शॅल हॅव टू ब्रिंग इन ₹20,000 ॲज हिज कॅपिटल. तर ह्याची जर्नल एंट्री काय होणार? कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, अशा पद्धतीने लिहायचं आहे तुम्हाला. नेक्स्ट इथे दिले फॉर 1/5 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. तर फॉर 1/5 शेअर जे आहे ते आपण न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि हा जो लास्ट ॲडजस्टमेंट आहे ना, इथे यूज करणार आहोत कॅल्क्युलेट करायला. पुढे दिले अँड 10,000 ॲज इज शेअर ऑफ गुडविल दिलेला आहे. तर इथे 10,000 ॲज इज शेअर ऑफ गुडविल जो दिलेला असेल, तर 2 जर्नल एंट्रीज येतील, एक डिस्ट्रीब्युटेडची येईल आणि एक ब्रॉट एंट्रीची येईल. तर डिस्ट्रीब्युटेड एंट्री आणि ब्रॉट एंट्रीची जर्नल एंट्री मी वर्किंग नोट करताना दाखवेल. नंतर प्रोव्हिजन फॉर 5% डाउटफुल डेब्ट्स टू बी क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर्स. तर आता इथे सन्ड्री डेटर्सवरती ॲडजस्टमेंट आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही लाईन सोडली तर पुन्हा एकदा तिथे स्टार करून घ्या BAच्या पुढे. नंतर फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड दिले. फर्निचरवरती पण ॲडजस्टमेंट आहे, फर्निचरला स्टार करून घ्यायचं आहे तुम्हाला. इथे फर्निचरला स्टार करून घ्या आणि त्याच्या पुढे लेस असं लिहायचं. डेप्रिसिएटेड आहे ना, तर मायनस साईन द्यायची किंवा लेस असं लिहायचं. नंतर स्टॉक शुड बी ॲप्रिसिएटेड बाय 5% अँड बिल्डिंग बी ॲप्रिसिएटेड बाय 20%. तर स्टॉक आणि बिल्डिंग दोन्हीही ॲप्रिसिएटेड झालेले आहेत, म्हणजे काय करायचं आहे? ॲड करायचं आहे, ॲडिशन होणार आहे. तर इथे या ओल्ड बॅलन्स शीटमध्ये स्टॉकच्या पुढे स्टार आणि स्टार करून त्याच्या पुढे प्लस साईन द्या किंवा ॲड असं लिहा. त्याच्यानंतर लँड अँड बिल्डिंग आहे, लँड अँड बिल्डिंगच्या पुढे पण स्टार द्यायचं आहे, त्याच्या पुढे प्लस साईन द्या किंवा ॲड असं लिहा. तिथे ॲप्रिसिएशन झालंय ना, म्हणून आपण तिथे ॲड लिहितो. नंतर इथे दिलंय कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स ॲडजस्टेड इन दॅर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. ह्या रेशोपर्यंत आपल्याला किती स्टेप्स फॉलो करायचे? 4 स्टेप्स फॉलो करायचे. तर कुठले कुठले असणार आहेत? पहिला रिमेनिंग शेअर, सेकंड न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, थर्ड रेसिप्रोकल फाइंड आउट करायचं आहे विथ कॅपिटल आणि फोर्थ स्टेप आपला असणार आहे की ॲडजस्टेड न्यू कॅपिटल फाइंड आउट करायचं. आणि इथून पुढे जे दिलेलं आहे थ्रू कॅश अकाउंट असं जे म्हटलंय ना इथे, आता इथे पटकन हायलाईट होत नाहीये, मी कर्सर फक्त फिरवते, तिथे लक्ष द्या तुम्ही. तर थ्रू कॅश अकाउंट जो दिलेला आहे तर तो प्रॉब्लेम जेव्हा आपण क्लोज करतो अकाउंट्स, तर त्या दरम्यान तुम्हाला मी सांगेल. तर आपण आता स्टार्ट करूया. 1 बाय 1 वर्किंग नोट मी दाखवत जाईल, क्वेश्चन रीड आउट करेल, तर तुमचं लक्ष तिथे पाहिजे. तर आता फक्त सॉल्विंग असणार आहे आपलं. तर आपण आता बघूया 1 बाय 1 वर्किंग नोट आणि त्याचं इफेक्ट पण देत जाऊ आपण. तर फर्स्ट ॲडजस्टमेंट काय होती इथे बघा, ही शॅल हॅव टू ब्रिंग ₹20,000 ॲज इज कॅपिटल. आता इथे बघू शकता तुम्ही, मी वर्किंग नोट ऑन ॲडजस्टमेंट असं लिहिलेलं आहे. तर पहिला ॲडजस्टमेंट आपला ब्रिंग ₹20,000 ॲज इज कॅपिटल. कोणाचा? न्यू पार्टनरचा कॅपिटल. कोण आहे इथे? आपल्या आजच्या क्वेश्चनमध्ये शुभम आहे. तर मी शॉर्टमध्ये फर्स्ट ॲडजस्टमेंटचे हायलाइटिंग पॉईंट्स इथे लिहून ठेवले, जेणेकरून तुम्हाला इझी जाईल लक्षात ठेवायला. तर असा जर सेंटेन्स असेल, ब्रिंग ₹20,000 ॲज इज कॅपिटल, बघा तुम्ही ॲडजस्टमेंटमध्ये पण दिलं आहे, ब्रिंग ₹20,000 ॲज इज कॅपिटल. तर त्याची जर्नल एंट्री काय होणार? कॅश अकाउंट डेबिट टू शुभम्स कॅपिटल अकाउंट 20,000. हा जो सेंटेन्स आता प्रत्येक वेळेस तुमच्या प्रॉब्लेममध्ये, नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये पण रिपीट होणार आहे. तर जेव्हा जेव्हा असं सेंटेन्स येईल तर त्यावेळेस तुमची जर्नल एंट्री हीच राहणार आहे, ह्याच्यामध्ये बदल करायचा नाहीये. नेक्स्ट आहे इकडे दिलेलं आहे की 10,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल. फर्स्ट ॲडजस्टमेंटमध्येच दिलेलं आहे. तर शेअर ऑफ गुडविलचे 2 एंट्र्या जर्नल एंट्रीज मी सांगितल्या होत्या. कुठल्या?
डिस्ट्रीब्युटेड एंट्री आणि ब्रॉड एंट्री. तर हे दोन तुम्हाला जर्नल एंट्री पास करायचे आहेत. तर डिस्ट्रीब्युटेड एंट्री जी असणार आहे ती कोणाची असणार आहे, ओल्ड पार्टनर्समध्ये तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे गुडविलची अमाऊंट. तर त्याची एंट्री जर्नल एंट्री कशी होणार, गुडविल अकाउंट डेबिट टू दीप अकाउंट टू करंट अकाउंट. त्याच्यानंतर आता इथे बघा गुडविल किती आहे, इथं 10,000 आहे. तर 10,000 जी अमाऊंट आहे तुम्हाला ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायची. तर फर्स्ट स्टेप काय लक्षात ठेवायचा, तर ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करताना त्यांच्या रेशो प्रमाणे डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. तर रेशो काय आहे, 3:1 दिलेला आहे. तर ह्याच्यामध्ये ह्या नंबर्समध्ये तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे रेशोमध्ये. तर फर्स्ट कसं करणार तुम्ही, इथे बघा 10,000 जो दिलाय तर 10,000ला पहिलं डिवाइड करायचं. डिवाइड कितीने करणार, 3 + 1 किती होणार, 4. तर इथे 4 आला. तर 10,000 डिवाइड बाय 4 करायचं आहे. तर तुम्हाला इथे आन्सर किती मिळणार आहे, डिव्हिजन करून घ्यायचंय तुम्हाला इथे. तर इथे 2,500 असा येईल. तर हे डिव्हिजन केलेली अमाऊंट आहे. आता काय करायचं आहे, ही जी व्हॅल्यू दिली आहे ना हे तुम्हाला आन्सर्स फाइंड आउट करायचं इथे. तर फर्स्ट स्टेप लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही डिस्ट्रीब्यूट करता रेशो घेऊन तर त्यावेळेस पहिलं डिव्हिजन करायचं. आता ही जी डिव्हिजन केल्यानंतर मला जी अमाऊंट मिळाली आहे तर मी काय करते, 2,500 × 3, 2,500 × 1. तर ह्याला मल्टिप्लाय केलं, 2,500 × 3 केलं तर तुम्हाला मिळेल 7,500. 2,500 × 1 केलं तर तुम्हाला मिळेल 2,500. तर डायरेक्टली अशी जी तुम्हाला फास्ट एंट्री जर करायची असेल तर अशा पद्धतीने करायचं. तर पहिला काय दिलं, गुडविल अकाउंट डेबिट टू दीप अकाउंट टू करंट अकाउंट. तर दीप्स कॅपिटल अकाउंट इथे लिहायचं आहे तुम्हाला, म्हणजे पार्टनर्स कॅपिटलमध्ये जाणार ना. इथे पार्टनर्स कॅपिटलमध्ये यायचं आहे. इथे बघायचं आहे दीप आणि करण हे कुठल्या जागेवर आहेत, क्रेडिट साईडला आहे. म्हणजे आपल्याला कुठे कॉन्सन्ट्रेट करायचं, इथे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला यायचं आहे. पण तिथे नाव कोणाचं येणार, इथे ह्यांची जागा घ्यायची आहे. ज्याचं अकाउंट आहे त्याची जागा, पण नाव असणार आहे ऑपोजिट एंट्रीचं किंवा ऑपोजिट पर्सन आपण म्हणू फॉर एक्झाम्पल. तर इथे पार्टनर्स कॅपिटल, तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जो दिलाय तो क्रेडिट साईडला आहे. तर इथे पार्टनर्स कॅपिटलमध्ये या, इथे लिहायचं आहे. ज्याचं अकाउंट असेल त्याचं नाव लिहित नाही, त्याच्या ऑपोजिटला जे नाव असेल ते लिहितो आपण. तर ऑपोजिटला कोण आहे, गुडविल. तर बाय गुडविल. तर आपल्याला दीप आणि करणचं किती मिळालं होतं, दीपचं 7,500 आणि करणचं मिळालं होतं 2,500. तर ही झाली डिस्ट्रीब्युटेड एंट्री. तशाच पद्धतीने आता ब्रॉड एंट्री बघू आपण. तर ब्रॉड एंट्रीची जर्नल एंट्री काय असणार, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. अमाऊंट किती राहणार, 10,000च राहणार. मला इथे जागा नाही आहे म्हणून मी नाही लिहिले इकडे. तर 10,000च असणार आहे. तर आपल्याकडे कॅश अकाउंट ऑलरेडी बनवलेला आहे. गुडविल अकाउंट पण तुम्ही सेपरेटली बनवू शकता, पण इथे रिक्वायर्ड नाही आहे तशी. तर जेवढे तुम्हाला आता मी सांगितलेत अकाउंट बनवायला तेवढे सफिशियंट आहे. तर कॅश अकाउंट आता कुठल्या जागेवर आहे, डेबिट साईडला आहे. तर कॅश अकाउंटच्या कुठल्या साईडला तुम्ही पोस्टिंग करणार आहात, डेबिट साईडला. तर ज्याचं अकाउंट आहे त्याचं नाव नाही लिहायचं, कोणाचं लिहायचं, त्याच्या ऑपोजिट साईडला जे आहे त्यांचं नाव लिहायचं. तर इथे बघा कॅश अकाउंटमध्ये या, कॅश अकाउंट कुठल्या साईडला होता, डेबिटला. तर इथे डेबिटला लिहायचं 2, नाव कोणाचं आहे ऑपोजिटला, गुडविल. तर गुडविल म्हणून लिहायचं. इथे गुडविल किती आहे, 10,000. तर अशा पद्धतीने ही झाली आपली फर्स्ट ॲडजस्टमेंटची एंट्री. दोन्ही पण, एक आपलं ब्रॉड कॅपिटल होतं आणि दुसरं होतं गुडविलचं. तर अशा आपण जर्नल एंट्री पास करून घेतल्या. आता नेक्स्ट सेकंड ॲडजस्टमेंट जी दिलेली आहे, तर सेकंड ॲडजस्टमेंट तुम्ही बघू शकता. सेकंड ॲडजस्टमेंटमध्ये दिले प्रोव्हिजन फॉर 5% डाउटफुल डेब्ट्स टू बी रेकॉर्डेड ऑन सन्ड्री डेटर्स. तर 5% काढायचं सन्ड्री डेटर्सवरती. तर इथे बघा बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला आपण सन्ड्री डेटर्सच्या खाली एक लाईन सोडली आहे. तर प्रोव्हिजन फॉर 5% डाउटफुल डेट म्हटल्यानंतर इथे काय येणार, लेस. तर लेस काय करायचं आहे, न्यू RDD. किती पर्सेंट सांगितलेले त्यांनी, 5%. 5% कशावर कॅल्क्युलेट करायचं, 32,000 वरती. तर 32,000 वरती 5% कॅल्क्युलेट केलं की तुम्हाला किती अमाऊंट मिळेल तिथे. इथे बघा वर्किंग दाखवतो तुम्हाला, इथे बघू शकता.
इथे बघा ही सेकंड. प्रोव्हिजन फॉर 5% डाऊटफुल डेब्ट्स ऑन सनरी डेटर्स. कसं कॅल्क्युलेट करायचं? सनरी डेटर्सची अमाऊंट किती दिली आहे ओल्ड बॅलन्स शीटमध्ये? 32,000 आणि प्रोव्हिजन किती झालं आहे? 5%चं झालं आहे. तर इथे 0 0 कॅन्सल. मग रिमेनिंग काय होतं? 320 इंटू 5 केलं तर 1600. तर पहिला इफेक्ट आपल्याला BA मध्ये द्यायचा आहे आणि BA मध्ये काय करायचं? लेस फ्रॉम डेटर्स. आणि दुसरा इफेक्ट आपला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला सेपरेटली लिहायचं आहे. तर आपल्याला न्यू आरडीटी किती मिळाली आहे? 1600. तर 1600 ही लिहून घ्यायची इथे लगेच. इकडे या सनरी डेटर्समध्येला इकडे 1600 ह्याला लेस करून घ्यायचं आहे. लेस करून तुम्हाला मिळेल इथे 30,400. त्याचा दुसरा इफेक्ट पण द्यायचा आहे आपल्याला. तर दुसरा इफेक्ट कुठे जाणार? लेस जर झाला तर त्याचा सेकंड इफेक्ट आपला रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये डेबिट साईडलाच लिहायचं. तर टू न्यू RDD किती दिलाय? 1600. जो डिफरन्स आला ना इनर कॉलमला तो लिहायचा तुम्हाला. तर ह्याची दोन्ही इफेक्ट आपले देऊन झालेत. आता थर्ड ॲडजस्टमेंट. थर्ड ॲडजस्टमेंटला काय सांगितलं? फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड बाय 20%. तर डेप्रिसिएशन झालेलं आहे. डेप्रिसिएशन झाले म्हणजे आपण काय करणार आहोत? लेस करणार आहोत. तर त्याचं वर्किंग सुद्धा मी इथे केलंय. इथे बघू शकता. फर्निचर डेप्रिसिएटेड बाय 20%. तर फर्निचरची जी बुक व्हॅल्यू आहे ओल्ड बॅलन्स शीटमध्ये बघा तुम्ही 11,000 दिली आहे आणि डेप्रिसिएशन किती सांगितलं? 20% सांगितलं. तर 20 डिवाइड बाय 100. तर 0 0 कॅन्सल. इथला एक आणि इथला एक 0 कॅन्सल. रिमेनिंग काय राहिलं? 1100 इंटू 2 म्हणजे तुम्हाला किती मिळणार इथे डेप्रिसिएशन अमाऊंट? 2200 किंवा 2200. त्याचे दोन इफेक्ट कुठे जाणार? पहिला इफेक्ट BA मध्ये, दुसरा इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला जाणार सेपरेटली. आणि BA मध्ये काय करणार? लेस फ्रॉम फर्निचर. लेस का करतो? कारण की डेप्रिसिएशन इथे दिलेलं आहे. तर डेप्रिसिएशन नेहमी लेस होतो. तर इथे या बॅलन्स शीट असेट साईडला. तर इथे बघा फर्निचरच्या खाली आपण जागा सोडली आहे. तर लेस काय करणार आहोत? डेप्रिसिएशन किती सांगितलंय त्यांनी? 20%. आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे वर्किंगमध्ये. तर तुम्हाला डेप्रिसिएशन किती मिळालं होतं? 2,200. लेस करा. लेस करून तुम्हाला आउटर कॉलमला येईल 8,800. आता याचा दुसरा इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे. दुसरा इफेक्ट कुठे सांगितला होता त्यांनी? रिव्हॅल्युएशन. पुन्हा एकदा लक्षात द्यायचंय लेस जर असेल तर त्याचा सेकंड इफेक्ट डेबिट साईडलाच जातो रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये. तर इकडे यायचंय टू फर्निचरचा डिफरन्स आपल्याला किती मिळाला? तर डेप्रिसिएशन इथे 2,200. तर असं लिहायचं हे. नेक्स्ट थर्ड ॲडजस्टमेंट पण आपले दोन्ही इफेक्ट देऊन झालेत. आता फोर्थ ॲडजस्टमेंटकडे. फोर्थ ॲडजस्टमेंट काय दिली आहे? स्टॉक शुड बी ॲप्रिसिएटेड बाय 5% आणि बिल्डिंग ॲप्रिसिएटेड बाय 20% असं दिलेलं आहे. तर त्याची वर्किंग बघून घ्या इथे. ही बघा वर्किंग. तर वर्किंग इथे स्टॉक ॲप्रिसिएटेड बाय 5% दिलेलं आहे आणि बिल्डिंग ॲप्रिसिएटेड बाय 20%. मी दोन पार्टिशन्स केले. तर कारण दोन्ही पण ॲप्रिसिएशन आहे म्हणजे ॲड करायचं आहे तुम्हाला. इथे ॲप्रिसिएशन असेल तर आपण नेहमी ॲड करतो. तर स्टॉकची बुक व्हॅल्यू बघा तुम्ही. ओल्ड बॅलन्स शीटमध्ये स्टॉक दिलेला आहे 20,000. ॲप्रिसिएशन किती सांगितले? 5% करायला. तर 5/100. 0 0 कॅन्सल. रिमेनिंग करायला 200 इंटू 5 म्हणजे 1,000. तर याचे दोन इफेक्ट्स द्यायचे आहेत आपल्याला. तर फर्स्ट इफेक्ट BA मध्ये जाणार ॲड टू स्टॉक. तर स्टॉकमध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे. आणि दुसरा इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ॲड जेव्हा होतो तर ते नेहमी क्रेडिट साईडलाच पोस्टिंग करायची. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. लेस जर असेल तर डेबिटला करतो. ॲड जर असेल तर क्रेडिटला करायची. तसंच बिल्डिंग ॲप्रिसिएटेड जी दिलाय सेम कॅल्क्युलेशन करायचं. बिल्डिंगची बुक व्हॅल्यू घ्यायची. ओल्ड बॅलन्स शीटमधली किती दिली आहे? 16,000. ॲप्रिसिएशन किती सांगितलं? 20%. तर 16,000 इंटू 20/100. 0 0 कॅन्सल. 0 इथला एक आणि इथला एक कॅन्सल. रिमेनिंग काय राहिला? 1600 इंटू 2 म्हणजे आपल्याला इथे व्हॅल्यू किती मिळाली? 3,200. तर 3,200 जी मिळाली आहे त्याचे दोन इफेक्ट्स कुठे जाणार? एक BA मध्ये. BA मध्ये काय करणार? ॲड टू बिल्डिंग
म्हणजे बिल्डिंगमध्ये तुम्हाला ॲड म्हणून दाखवायचं ॲप्रिसिएशन आणि दुसरा इफेक्ट तुमचा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेपरेटली करायचा. ॲड असेल तर क्रेडिट साईडला पोस्टिंग करायची सेपरेटली, लेस असेल तर डेप्रिसिएशनला. तर पहिला आपण बॅलन्स शीट असेट साईडला ह्या दोन्हीचे पण ॲडिशन करून घेऊ. इकडे या. तर पहिला काय दिलं होतं तिथे स्टॉक. तर स्टॉक ॲप्रिसिएटेड, तर 20,000 ॲड सांगितलं ना, तर ॲप्रिसिएशन लिहायचं इथे 5%. तर 20,000 वरती 5% आपल्याला मिळालं होतं इथे 1,000. आता वर्किंग नोट तुम्ही बघितली, त्याच्यात 1,000 मिळालं होतं. आता इथे काय करायचं, ॲड सांगितलं ना, म्हणजे इथे येणार 21,000. तसंच लँड अँड बिल्डिंगला पण ॲप्रिसिएशन, इथे ॲप्रिसिएशन किती सांगितले 20%. तर 16,000 वरती 20% आपण कॅल्क्युलेट केलं, किती मिळाला होता 3,200. तर 3,200 ॲड करायचं इथे, म्हणजे तुम्हाला इथे मिळेल 19,200. तर हा झाला फर्स्ट इफेक्ट. लगेच सेकंड इफेक्ट देऊया आपण. तर सेकंड इफेक्ट येताना कुठे जाणार, ॲड दिला असेल तर सेकंड इफेक्ट आपला कुठे जाईल, क्रेडिटला जाईल. तर लगेच इथे क्रेडिट कुठली, रिव्हॅल्युएशन अकाउंटची. तर इथे घ्या. तर इथे लिहायचं बाय स्टॉक. तर स्टॉकचा डिफरन्स जो मिळाला ना आपल्याला, म्हणजे आपण कॅल्क्युलेट जो ॲप्रिसिएशन कॅल्क्युलेट केला ती अमाऊंट आपण इथे लिहितो. तर बाय स्टॉक 1,000 आणि बाय लँड अँड बिल्डिंग मिळाली होती आपल्याला 3,200. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दोन्ही इफेक्ट्स द्यायचे. तर तुम्हाला इझी वाटत असेल आता हे सॉल्व करताना. फक्त नीट लक्ष द्यायचं, मी जेव्हा बोलत असते तेव्हा पूर्ण लक्ष तुमचं क्वेश्चन आणि माझ्या बोलण्याकडे पाहिजे. आता लास्ट ॲडजस्टमेंट आहे, कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स बी ॲडजस्टेड इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. तर रेशोपर्यंत लक्षात ठेवायचं तुम्हाला. इथे मी वर्किंग नोटमध्ये पण दाखवते. तर हे तुम्हाला तुमचे काही आता इथे पोस्टिंग जे राहिलेले असतील ना, तर तुम्ही पॉज करत करत ते बघून लिहून घ्या. इथे बघा, तर इथे पण झालं आहे. आता वर्किंग नोट मी तुम्हाला 5th ॲडजस्टमेंटची दाखवते. इथे बघा 5th ॲडजस्टमेंट, कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स बी ॲडजस्टेड इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. 5th ॲडजस्टमेंटचा पूर्ण सेंटेन्स मी घेतलेला नाही आहे. रेशोच्या पुढचा जो आहे ना वर्ड, थ्रू कॅश अकाउंट, ते नाही लिहिलेलं मी. ती एंट्री आपण लास्टमध्ये करणार आहोत. तर तुम्हाला कुठपर्यंत लक्षात ठेवायचं, इथे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. इथून हे जे सेंटेन्स लिहिले ना, हे बघून घ्या. तर त्याचे किती स्टेप्स आहेत, स्टेप 1, 2, 3, 4. पहिल्या स्टेपला रिमेनिंग शेअर न्यू प्रॉफिट, सेकंड स्टेप न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, थर्ड स्टेपला रेसिप्रोकल ऑफ न्यू पार्टनर शेअर विथ कॅपिटल, आणि फोर्थ स्टेपला तुम्हाला काय करायचं, ॲडजस्टेड न्यू कॅपिटल फाइंड आउट करायचं. ओके, तर स्टार्ट करूया आपण इथे. तर इथे स्टेप्स सॉल्व करण्याच्या आधी इथं असं लिहून ठेवायचं, ओल्ड रेशो किती होता 3:1. कोणाचा आहे, दीप आणि करणचा. आणि शुभमचा कॅपिटल किती होता 20,000. त्याच्यानंतर येतं स्टेप 1. तर स्टेप 1ला काय करायचं, पहिलं रिमेनिंग शेअर फाइंड आउट करायचा. रिमेनिंग शेअर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, शुभमचा शेअर जो ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला आहे. तर किती आहे त्याचा 1/5. शुभम हा कोण आहे, न्यू पार्टनर आहे. तर न्यू पार्टनरचा आपण शेअर इथं घेतो रिमेनिंग शेअर फाइंड आउट करायला. तर रिमेनिंग शेअरचा फॉर्म्युला काय आहे, 1 - 1/5. तर ह्याचा उत्तर कसं करायचं, फाइंड आउट करायचं, 5 × 1 = 5, 5 - 1 4, म्हणजे तुम्हाला आन्सर मिळेल 4/5. तर रिमेनिंग शेअरला आपण बॅलन्स ऑफ 1 पण म्हणतो. तर हे झालं तुमचं रिमेनिंग शेअरचा आन्सर. नेक्स्ट सेकंड स्टेप. आता सेकंड स्टेपला काय फाइंड आउट करायचं आहे, कॅल्क्युलेट द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. तर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोचा फॉर्म्युला काय आहे, ओल्ड रेशो इंटू रिमेनिंग शेअर. तर ह्या फॉर्म्युलाच्या पद्धतीने आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. तर पहिला दीप न्यू रेशो ऑर द शेअर. तुम्ही इथे दोन्हीपैकी कुठलं पण एक लिहू शकता, दीप न्यू शेअर लिहा किंवा दीप न्यू रेशो लिहा. तर इथे बघा, हा जो फॉर्म्युला वरती दिला ना त्या पद्धतीने करू. तर दीपचा ओल्ड रेशो किती होता 3. इथे वरती बघू शकता बघा, इथे तुम्हाला सांगितलं होतं आधी लिहून घ्या. तर 3 + 1 4, 3/4 आणि 1/4. तर इथे दीपचा
ओल्ड रेशो 3/4 इंटू रिमेनिंग शेअर किती मिळाला आपल्याला इकडे बघा 4/5. तर 4/5 मग इथे काय करणार 3 × 4 12 4 5 20. नेक्स्ट करंटचं पण त्याच पद्धतीने फाइंड आउट करायचं आहे. करंट न्यू शेअर ऑर द रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो किती होता 1 म्हणजे 1/4 इंटू रिमेनिंग शेअर किती मिळाला आपल्याला 4/5. सो 4/5 घ्यायचा 1 4 4 4 5 20. आता नेक्स्ट आपला तिसरा पार्टनर शुभम. तर शुभमचा न्यू शेअर आपण फाइंड आउट नाही करत कारण ऑलरेडी त्याचा आपल्याला तिथे दिलेल्या ॲडजस्टमेंटमध्ये शेअर. फक्त आपण काय करतो त्याचा डिनॉमिनेटर सेम करतो. कोणाबरोबर ओल्ड पार्टनर्सचे जे आपण न्यू रेशो फाइंड आउट केलेत ना तर त्यांचा जो डिनॉमिनेटर मिळाला आहे तर तोच डिनॉमिनेटर इथे शुभमचा पण असला पाहिजे. तर तो सेम येण्यासाठी काय करायचं आहे की किती नंबर आपल्याला घ्यावा लागेल इथे मल्टिप्लाय करायला 20 मिळण्यासाठी किती नंबर घ्यायचा इकडे. तर बघा इथे 5 दिलं ना तर 20 येण्यासाठी काय मिळणार 5 4 20 असतो. मग इथे मिळाला डिनॉमिनेटर सेम. तर डिनॉमिनेटरची जी काय व्हॅल्यू घेणार तुम्ही तर तीच व्हॅल्यू न्यूमरेटर पण असणार. तर 1 4 4. तर इथे आपल्याला तिन्ही पार्टनर्सचे न्यू रेशो मिळाले. तर 12/20 4/20 4/20. आता हे बघायचं आहे इथे रेशो लिहिलेला आहे. आता हा डिव्हिजिबल होतोय का होतोय. तर बघा इथे 4 3 4 1 4 1 म्हणजे तुमचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काय आहे 3:1:1. म्हणजेच हे काय झालं दीपचा 3/5 करणचा 1/5 आणि शुभमचा पण 1/5. तर हे झाले ह्यांचे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. आता नेक्स्ट स्टेप आपली रेसिप्रोकल फाइंड आउट करायचं आहे. तर रेसिप्रोकल ऑफ न्यू पार्टनर शेअर विथ कॅपिटल. तर इथे का म्हटलं असं न्यू रेसिप्रोकल आपण जेव्हा करतो तर तेव्हा कुठल्या शेअरने करतो न्यू पार्टनरचा जो शेअर आहे त्याचा रेसिप्रोकल करतो म्हणजे त्याची जागा बदलतो. आणि ते झाल्यानंतर आपल्याला कॅपिटल पण जे काय आहे शुभमचा तर त्याच्याबरोबर पण कॅल्क्युलेट करायचं आहे. तर पहिला रेसिप्रोकल बघा इथे रेसिप्रोकल ऑफ शुभम शेअर. तर शुभमचा शेअर किती होता 1/5 ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला 1/5. आता त्याची जागा बदलायची रेसिप्रोकल करायचं. रेसिप्रोकल केलं तर काय होणार 5/1 उलटो. त्याच्यानंतर आता कॅपिटल फाइंड आउट करायचं आहे की शुभमचं किती आहे म्हणजेच टोटल कॅपिटल ऑफ द फर्म त्यांनी किती आणलेलं आहे. तर कॅपिटल शुभमचा जो आहे 20,000 आहे आणि त्याला शेअर किती दिलं होतं 5/1. हा जो रेसिप्रोकल केलेला आहे त्याला मल्टिप्लाय केलं की तुम्हाला मिळणार 1 लाख रुपीज. त्याच्यानंतर आता हे जे 1 लाख रुपीज जे आहे तर ते काय आहे आपलं टोटल कॅपिटल ऑफ द फर्म. तर हे दोन मेथडने तुम्ही ॲडजस्टेड न्यू कॅपिटल फाइंड आउट करू शकता. एक तर डायरेक्टली 1 लाख रुपीज घेऊन तुम्ही टोटल कॅपिटल ऑफ द फर्म फाइंड आउट करा किंवा 1 लाख डिवाइड बाय 5 करायचा. आता हा 5 कुठून आला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो बघा इथे मिळाला आपल्याला 3/5 1/5 1/5. तर हे जे आहे तिन्हीचे ॲडिशन केले तर 5 मिळतं आपल्याला. तर 1 लाख इज इक्वल टू 20,000. तर या दोन्ही मेथडने सुद्धा तुम्ही न्यू ॲडजस्टेड कॅपिटल फाइंड आउट करू शकता. तर दोन्ही तुम्हाला दाखवते वर्किंग नोट. हे बघा तर इथे बघा स्टेप 4 ॲडजस्टेड न्यू कॅपिटल. तर ॲडजस्टेड न्यू कॅपिटलचा फॉर्म्युला काय आहे टोटल कॅपिटल ऑफ द फर्म इंटू न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. तर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला मिळाला होता काय काय तर 3/5 1/5 आणि 1/5. 3/5 दीपचा होता 1/5 करणचा आणि 1/5 शुभमचा. तर त्या पद्धतीने घेऊ. तर टोटल कॅपिटल ऑफ द फर्म मी तुम्हाला सांगितलं मगाशी की दोन्ही मेथडने करू शकतो आपण. 1 लाख रुपीज घेऊन पण फाइंड आउट करू शकतो आणि 20,000ने पण. तर पहिलं 1 लाख रुपीजने मी दाखवते कसं फाइंड आउट करायचं. तर दीप न्यू कॅपिटल किंवा न्यू ॲडजस्टेड कॅपिटल असंही लिहिलं तरी चालेल. तर इथे टोटल कॅपिटल ऑफ द फर्म आपल्याला किती मिळाला होता 1 लाख रुपीज. या फॉर्म्युला जो दिला आहे ना ह्या पद्धतीने आपण इथे लिहितो. तर टोटल कॅपिटल ऑफ द फर्म 1 लाख आहे. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ दीप किती आहे इथं 3/5. तर तो 3/5 घ्यायचा. ह्याला
कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला किती मिळणार इकडे 60,000. तशाच प्रकारे करणचं न्यू ॲडजस्टेड कॅपिटल फाइंड आउट करायचं आहे. 1 लाख इंटू 1/5 दॅट इज 20,000. हा जो फॉर्म्युला दिला ना त्याच पद्धतीने इथे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे शुभम कॅपिटल आहे. शुभमचा न्यू ॲडजस्टेड कॅपिटल आपण फाइंड आउट नाही करत, कारण ऑलरेडी ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला आहे त्याचा 20,000. तर ॲज इट इज आपण तिथे लिहिणार आहोत. तर न्यू ॲडजस्टेड कॅपिटल आपल्याला काय मिळालं 60,000, 20,000, 20,000. आता दुसऱ्या मेथडने पण दाखवते. दुसऱ्या मेथडने आपण काय केलं होतं, 1 लाख डिवाइड बाय 5 केलं होतं आणि 20,000 मिळालं होतं. तर नुसतं 20,000 घेऊन सुद्धा कॅल्क्युलेट करता येतं. कसं करणार, दीपचं न्यू ॲडजस्टेड कॅपिटल 20,000 इंटू 3 डायरेक्टली मल्टिप्लाय करायचं आहे. डायरेक्टली मल्टिप्लाय का केलं, कारण की ऑलरेडी आपण इथं डिव्हिजन करून ठेवलेलं आहे 1 लाख डिवाइड बाय 5, म्हणून इथे परत आपल्याला डिव्हिजन करायची गरज नाही, डायरेक्ट मल्टिप्लाय करायचे. तर 20,000 इंटू 3 60,000. बघा इथं सेम उत्तर मिळालं आहे. इथे सेकंड मेथडने पण 60,000, फर्स्ट मेथडला पण 60,000. करंट न्यू ॲडजस्टेड कॅपिटल 20,000 इंटू 1 20,000. फर्स्ट मेथडमध्ये पण बघू शकता 20,000. शुभमचं आपण न्यू ॲडजस्टेड कॅपिटल फाइंड आउट नाही करत, ॲज इट इज आपण ॲडजस्टमेंटमध्ये दिल्याप्रमाणे 20,000 लिहितो. आता हे जे व्हॅल्यूज आहेत आलेले 60,000, 20,000, 20,000 ह्याचे 2 इफेक्ट द्यायचे आहेत आपल्याला. तर 2 इफेक्ट देताना पहिला इफेक्ट त्याचा कुठे जाईल, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. पार्टनर्स अकाउंटच्या कुठे, डेबिट साईडला. तिथे काय म्हणून लिहिणार तुम्ही, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. कॅरीड डाऊन लिहायचं तिथे, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि सेकंड इफेक्ट कुठे जाणार त्याचा, BL म्हणजेच बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंटमध्ये. आपण बघा कॅपिटल अकाउंटमध्ये फक्त नावं लिहिली होती, व्हॅल्यू नाही. तर ही अमाऊंट तिथे तुम्हाला लिहायची, कुठली 60,000, 20,000, 20,000. तर ह्या पद्धतीने तुम्हाला ॲडजस्टेड कॅपिटल करून घ्यायचे. तर 4 स्टेप्स तुमचे पाठांतर तुम्ही करूनच घ्या, की जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुन्हा ते विसरायला होणार नाही. तर आपण आता पोस्ट करून घेऊयाला. इकडे या, पहिला इफेक्ट आपल्याला द्यायचा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये. तर इथे लिहायचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. तर इथे लिहा टू बॅलन्स कॅरीड डाऊन. कॅरीड डाऊन सांगितलंय. तर अमाऊंट इथे किती येणार, दीपची किती होती 60,000, करणची 20,000 आणि शुभमची पण 20,000. ओके. आता ही जी अमाऊंट आहे ही कुठे करायची, ट्रान्सफर टू BL. BL मध्ये कुठे, कॅपिटल अकाउंटमध्ये. हे लिहिण्याची गरज नाही, तुम्हाला समजण्यासाठी मी इथे लिहिते. तर इकडे या बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला. तर इथे जागा सोडली होती आपण, तर इथे 60,000, 20,000 आणि इथे 20,000. ह्याचं तुम्ही ॲडिशन केलं की तुम्हाला इथे 1 लाख रुपीज मिळेल. टोटल कॅपिटल ऑफ द फर्म आपल्याला जो मिळाला होता ना 1 लाख, तर सेम अमाऊंट मिळाली, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. तर हे झालं. आता काय करायचं आहे, क्लोज करायचं एक अकाउंट. तर अकाउंट क्लोज करायला घेऊ आपण. तर पहिला इथे बघा 1,000 आणि 3,200 दिले. तर इथं क्रेडिट साईड जास्त आहे, याची टोटल इकडे येईल 4,200. बरोबर त्याच्यासमोर डेबिट साईडला पण लिहून घ्या 4,200. हा जो डिफरन्स हा इथला काढायचा आपल्याला. तर तिथे लिहिण्याच्या आधी डेबिट साईड कमी आहे म्हटल्यानंतर काय होणार, टू प्रॉफिट. आणि जी काही व्हॅल्यू तुम्हाला मिळेल ती कुठे ट्रान्सफर करायची, ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कोणाच्या अकाउंटला करणार ट्रान्सफर तुम्ही, दीप अँड करण. ओके. तर इथे व्हॅल्यू तुम्ही लिहून घ्यायचे त्याचे. इथे माझी इथे जागा नाही आहे त्यामुळे मी इथे लिहिते. तसं तुम्हाला एकाखाली एक लिहायचं आहे तुम्हाला इथे. तर माझं इथे पहिलं बॅलन्सिंग फिगर तुम्ही फाइंड आउट करून घ्यायचं आहे. तर बॅलन्सिंग फिगर तुम्हाला इकडे येईल 400. तर 400 जी काही व्हॅल्यू मिळाली तर ते दीप आणि करणचा रेशो किती होता, 3:1. तर या रेशोमध्ये तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. तर पहिलं काय करायचं, डिव्हिजन करायचं. तर 400 डिवाइड बाय 4 केलं तर किती मिळणार, 100. तर दीपचा इथे तुम्हाला किती मिळेल,
100 इंटू 3 आणि करंटचा करायचं आहे 100 इंटू 1. म्हणजे तुम्हाला इथे व्हॅल्यू किती मिळेल 300 आणि 100. हे जे व्हॅल्यूज आहेत ना ते हे इथे लिहायचे. हे थोडंसं खाली आले म्हणून मी इथे लिहिलेलं आहे. आता ही जी अमाऊंट जी मिळाली ही कुठे ट्रान्सफर करणार आहात तुम्ही? इथे प्रॉफिट मिळालं आहे ना, तर ऑपोजिट डायरेक्शनला पोस्टिंग करायची इथे ऑपोजिट साईडला. तर इथे लिहा बाय रिव्हॅल्युएशन आणि काय झालंय प्रॉफिट झालेलं आहे. तर प्रॉफिट कितीचं झालं आहे? दीपला किती झालेलं आहे इथं 300 आणि करणला 100. ओके, तर ही एंट्री झाली आपली. ओके, नेक्स्ट आता अजून एक राहिली आपली एंट्री. इथे बघा फर्स्ट ॲडजस्टमेंट जी आपली होती ना, इथे आपण इथे ह्याची पोस्टिंग फक्त जर्नल एंट्री तुम्हाला दाखवली, पण ह्याची इथे लेजर अकाउंटमध्ये पण पोस्ट करायचं आपल्याला. तर कॅश अकाउंट इथे दिलं डेबिट साईडला. तर कॅश अकाउंटच्या इथं डेबिट साईडला या, पण तिथे नाव कोणाचं येणार? शुभमचं येणार, ऑपोजिट पर्सन. तर ऑपोजिटला कोण आहे? शुभम कॅपिटल अकाउंट. तर किती आहे कॅपिटल त्याचा? 20,000. तर 20,000 इथे लिहून. इथे बघा आता शुभम्स कॅपिटल कुठे? क्रेडिट साईडला आहे. तर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला जायचं आहे. तर क्रेडिट साईडला शुभमच्या कॉलममध्ये ही अमाऊंट टाकायची, पण नाव कोणाचं येणार? कॅशचं. किंवा असंही करू शकता तुम्ही. इथे बघा कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला शुभम कॅपिटल केलंय, तर ह्याचं ऑपोजिट कोण आहे? इथं क्रेडिट साईडला. तर इथे क्रेडिट साईडला काय नाव लिहिणार तुम्ही? इथे बघा कॅश अकाउंटमध्ये आपण ऑपोजिट पर्सनचं नाव टाकलं. ओके, मग आता इथे पार्टनर्स कॅपिटलमध्ये पण शुभमचं नाव नाही येणार, कोणाचं येणार? कॅशचं येणार. मग इथे लिहायचं बाय कॅश अकाउंट. कोणाच्या कॉलममध्ये लिहायचं आहे तुम्हाला? इथे शुभमच्या कॉलममध्ये. किती होतं? 20,000. हे दोन्ही पोस्टिंग्स आपले झाले. आता त्याला क्लोज करायचं आहे, 1 बाय 1 क्लोज करू. इथे बघा टोटल केली तर इथे दुसरं तर काही पोस्टिंग नाही, नुसतं 20,000 आहे. तर 20,000 ॲज इट इज इकडे घ्यायचं आहे. ह्याची टोटल तुम्ही करून घ्या, मी डायरेक्टली इथे करते. ह्याची टोटल तुम्हाला येईल 24,600 आणि इथली जी टोटल आहे तुमची येईल इकडे 73,800. तर बरोबर ह्याच्या समोर इथे लिहायचं आहे डेबिट साईडला पण. इथे बघा बरोबर समोर याच्या 73,800, 24,600 आणि इथे 20,000. ओके, आता तुम्हाला सांगितलं होतं फिफ्थ ॲडजस्टमेंटमध्ये आपली एक शेवटची एक सेंटेन्स राहिलेलं आहे बघा, शेवटच्या लाईनमध्ये तिथे थ्रू कॅश अकाउंट. फिफ्थ ॲडजस्टमेंटमध्ये बघायचं थ्रू कॅश अकाउंट. तर ती आत्ता पोस्ट करायची आपल्याला. कुठे करणार? इकडे करणार. टू कॅश अकाउंट म्हणून लिहायचं इथे. म्हणणार सरप्लस. सरप्लस म्हणजेच काय? प्रॉफिट. आता काय करायचं आहे? हा डिफरन्स काढायचा आपल्याला. तर इथे दिले 73,800 मायनस 60,000 करायचे. तर तुम्हाला इथे डिफरन्स मिळेल 13,800. नंतर इथे 24,600 दिला आहे, ह्याच्यातून 20,000 मायनस करायचं आहे, डिफरन्स मिळेल 4,600. आता ही जी अमाऊंट जी मिळाली आहे त्याला कुठे ट्रान्सफर करायचं आहे? कॅश अकाउंटमध्ये. तर इथे कॅश अकाउंटमध्ये या खाली. तर इथे कॅश अकाउंटमध्ये बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, त्याच्याच खाली पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कोणाचे कॅपिटल्स आहेत? दीप आणि करण. तर आपल्याला जो डिफरन्स मिळाला आहे तो इथे लिहायचा आहे. तर दीपचा मिळाला 13,800 आणि करणचा मिळाला 4,600. तर हे दोन्ही पण जे अमाऊंट आहे डायरेक्टली इथेही लिहू शकता किंवा याचं टोटल करून इथे लिहायचं आहे. तर इथे 18,000 टोटल आली आहे. तर आता हे पोस्टिंग सगळे झालेत कंप्लीट कॅश अकाउंटचे. तर ह्याला क्लोज करायचं. तर क्लोज केलं तर इथे बघू शकता डेबिट साईड आपली इथे जास्त आहे आणि क्रेडिट साईड इथे कमी आहे. तर डेबिट साईडची टोटल 70,000 आहे. तर बरोबर त्याच्यासमोर इथे 70,000 क्रेडिटला पण लिहायचं आहे. नंतर 70,000 मायनस 18,000 करायचं आहे. तर तुम्हाला डिफरन्स मिळेल 51,600. तर ही जी अमाऊंट आहे बॅलन्स कॅरीड डाऊन जी मिळाली आहे, तर ही अमाऊंट कुठे ट्रान्सफर करायची? बॅलन्स शीट असेट साईडला.
तर इथे बघा, तर कॅश आपण इथे तिथे अमाऊंट कुठली आपण लिहिलेली नव्हती इथे. तर जो बॅलन्सिंग फिगर आता कॅश अकाउंटमध्ये आपल्याला मिळाला, तर ती अमाऊंट तुम्हाला इथे लिहायची आहे. तर 51,600 मिळाली. आणि दुसरी जी मेथड आहे, तर दुसरी मेथड कशी आहे की डायरेक्टली जर तुम्हाला करायचं असेल, कॅश अकाउंट नाही बनवायचं आणि डायरेक्टली करायचं असेल, तर असंही तुम्ही लिहू शकता. तर डेबिट साईडचे पहिले जे अमाऊंट आहे ते सगळे ॲड करून घेतलेत, नंतर मग क्रेडिट साईडचा जो 18,000 मिळाला तो लेस केला. तर असेही डायरेक्टली तुम्ही ब्रॅकेटमध्ये अमाऊंट टाकून आन्सर लिहू शकता. तर दोन्ही मेथड आहे, जी तुम्हाला इझी वाटेल तुम्ही ती फॉलो करू शकता. ओके. तर त्याच्यानंतर इथे आता बॅलन्स शीट असेट साईड आणि लायबिलिटी साईड, तर दोन्हीचेही आपण टोटल करून टॅली करून घेऊ. तर इथे ह्याचं ॲडिशन तुम्ही करून घ्या. तर तुम्हाला इथे उत्तर मिळेल ह्याचं 1,61,000 ही अमाऊंट येईल तुमची. नेक्स्ट इथे लायबिलिटी साईडची पण टोटल करून घ्यायची. 1 लाख दिली आहे, 40,000, 10,000 आणि 11,000. या सगळ्यांची टोटल जर केली तर तुम्हाला मिळेल 1,61,000. अशा प्रकारे सगळे अकाउंट क्लोज करून टॅली करायचे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे लेटेस्ट अपलोडेड व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी भेटतील. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्सवरती मला मेसेज करू शकता. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या व्हिडिओची प्लेलिस्ट लिंक दिली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही माझे सगळे प्रिव्हियस व्हिडिओ अटेंड करू शकता. सो बाय बाय, टेक केअर अँड थँक्यू.